हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी आज तुमच्यासाठी एक नवीन लहान बाळांना युजफुल असं प्रोडक्ट घेऊन आलेली आहे. जे मी माझ्या बाळाला वापरले मी इथे तेच प्रोडक्ट सजेस्ट करते जे मी स्वतः माझ्या बाळाला यूज केले, जे 100% सेफ आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत. ते तुम्ही वापरावेत यासाठी मी तुम्हाला ते सजेस्ट करत असते. तर आजचं जे प्रोडक्ट आहे तर बेबी नेल ट्रिमर म्हणजेच नेल कटर, परंतु इलेक्ट्रिक. हे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा याच्यावरती अवेलेबल आहे. हे मी अप्रॉक्सिमेट 500 रुपयाला घेतलं होतं. माझं बाळ झालं त्याच्यानंतर मी घेतलं होतं. नेल कटरची गरज तुम्हाला बाळ झाल्या पडते, त्याच्यामुळे तुम्ही हे आधीही बाय करून ठेवू शकता. जनरली आपले जे छोटे नेल कटर्स असतात आणि आपलं ज्यावेळेला न्यूबॉर्न बेबी असतं त्याची नेल्स आणि स्किन असते ती इतकी सॉफ्ट, इतकी नाजूक असते की थोडासाही कट आणि लगेच ब्लिडिंग चालू होतं, बाळांना वेदना होतात. तर असं सगळं टाळण्यासाठी हे नेल ट्रिमर, नेल शेपर हे खूप जास्त हेल्पफुल आहे. मला खूप जास्त फायद्याचं ठरलं आहे. हे मी जवळपास 8 महिन्यांपर्यंत माझ्या बाळाला वापरलं आहे. त्यानंतर माझ्या बाळाची स्किन व्यवस्थित रफ नाही, मॅच्युअर झाली. नेल्स मॅच्युअर झाले, त्याच्यामुळे त्याला नॉर्मल नेल कटरची गरज पडू लागली. परंतु 8 महिन्यापर्यंत मला याचा चांगल्या प्रकारे वापर झाला आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते. हे सेलवरती चालतं. याला इथे ऑन ऑफचं बटन आहे. अशा पद्धतीने ऑन केलं की इथे लाईट लागते, ऑफ केलं की लाईट बंद होते. अशा पद्धतीने. तर याला इथे मागून बॅटरीज टाकायची सिस्टम आहे. इथे 2 बॅटरीज त्याला लागतात. याची बॅटरी जास्त लागत नाही याला. 3 ते 4 वेळा तुम्ही बाळाचे नेल्स व्यवस्थित ट्रिम केल्यानंतर याची बॅटरी चेंज करावी लागते. कारण हातापायाचे नेल्स आपण खूप बाळाचे हळू ते करत असतो, त्याच्यामुळे जास्त बॅटरी जाते. म्हणून 4 ते 5 वेळा नेल्स ट्रिम होतात. तर हे याच्यामध्ये बाळाच्या स्टेजेसनुसार त्यांनी एजनुसार तिथे सांगितलं की यापैकी कोणतं ब्लेड वापरायचं आहे. तर बेसिकली हे 2 जे आहेत हे आणि हे नेल फायलर आहेत. म्हणजे कुठेही टोक वगैरे राहिलं असेल नेल ट्रिम करून झाल्यानंतर हे जर तसं फाईल करायचं की एकदम स्मूथ अशी स्किनचा सरफेस होऊन जातो. जनरली न्यूबॉर्न बेबीला हे वापरलं जातं पिंक कलरचं अप टू 2 मंथपर्यंत, कारण खूप खूप नाजूक नेल्स असतात. त्यानंतर अबोव 2 मंथ आपण हे ग्रीन वापरतो. आणि हेच मी 8 महिन्यापर्यंत वापरलं आणि ह्या ब्लूची तर काही मला गरज पडलीच नाही, कारण हे खूप जास्त हार्ड नेलसाठी आपण मोठ्या माणसांनाही वापरू शकतो. परंतु ग्रीनमध्येच माझं काम झालं होतं. तर आपण हे अशा पद्धतीने मी तुम्हाला बसवून दाखवतो. अशा पद्धतीने बसवायचं आहे. म्हणजे स्टार्ट अँड देन आपलं हे असं करताना याचा आता आवाज येतो. म्हणजे एकदम स्मूथली होऊन जातं आणि बाळाचे नेल ट्रिमही होऊन जातात. तर हे प्रोडक्ट मी माझ्या खूप जास्त मैत्रिणींना रिकमेंड केलेलं आहे. त्यांचाही याच्यावरती रिझल्ट आणि रिव्ह्यू खूप जास्त चांगला आहे, म्हणून मी विचार केला की मी तुमच्यासोबत हे शेअर करू. तर नक्की हे प्रोडक्ट बाय करा. त्याने तुमच्या बाळाला नेल्स काढताना काही त्रास होणार नाही आहे. बाकी माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. बाय.